हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री सदाफळ पुन्हा तुमचं एकदा स्वागत करते आपल्या महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर। आज आपण घेणार आहोत 7th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग बीइंग ऑर्गॅनिझमचे क्वेश्चन अँड आन्सर्स। ओके, आज आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझमची। ओके, चला तर मग स्टार्ट करूया। क्वेश्चन फर्स्ट आपण पाहिला। क्वेश्चन फर्स्ट आहे क्वेश्चन अँड आन्सर। फर्स्ट आहे क्लासिफाय अकॉर्डिंग टू द फूड टाइप। ओके, फूड टाइप अकॉर्डिंग तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे। टायगर, काऊ, व्हल्चर, बॅक्टेरिया, डियर, गोट, ह्यूमन, फंगस, लायन, स्पॅरो, बफॅलो, फ्रॉग, कॉकरोच, टिक। ओके, आन्सर आहे कार्निवर्स कोणकोणते आहे? टायगर आणि लायन। ओके, दुसऱ्या ॲनिमल्सला ईट करतात ते कार्निवर्स। ओके, हार्बिवरस आहे म्हणजे जे ग्रास खातात ते काऊ, डियर, गोट अँड बफेलो। ओके, स्केवेंजर्स आहे व्हल्चर। डिकम्पोजर्स म्हणजे डिकम्पोज मॅटरवर जगणारे कोणी? फंगस आणि बॅक्टेरिया। फंगस काय करतात? ब्रेडवर जगतात। ओके, बॅक्टेरिया पण कशा? जे डेड मॅटर आहे जसं मेलेला कुत्रा, प्राणी जे असतात त्यांच्यावर जगतात। ओके, ग्रॅनिव्होरस स्पॅरो। ओके, इन्सेक्टिव्हरस फ्रॉग, पॅरासाइटिक टिक। पॅरासाइटिक मीन्स एक ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलच्या याच्यावर जगतो। ओके, सिम्बायोटिक रिलेशनशिपनी। ओके, टिक। ओके, बट इट्स नॉट अ सिम्बायोटिक रिलेशनशिप। टिक इज नॉट अ सिम्बायोटिक रिलेशनशिप। ओके, ओमनिवरस मीन्स ह्यूमन अँड कॉकरोच। क्वेश्चन नंबर सेकंड आपण घेऊ न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। ओके, मॅच द पेयर्स। ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन 1 आहे मॅच द पेयर्स। कॉलम ए, कॉलम बी। ओके, parasitic animals, which is a parasitic? Cuscuta is a parasitic. Okay, who is a parasitic? Cuscuta is a parasitic. Second is a parasitic plant. Okay, parasitic plants त्यांनी म्हटले आपल्याला parasitic plants आहे आपला ड्रोसेरा। ओके, सॅप्रोफायटिक प्लांट, सॅप्रोफायटिक प्लांट आहे आपला मशरूम। आणि सिम्बायोटिक प्लांट इट्स अ lichen. Lichen shows the symbiotic relationship with plants. Okay, see the next question. Answer the following question in your words. Okay, question A आहे why do living organism need nutrition? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला न्यूट्रिशनची नीड का असते? आन्सर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिशन ड्यू टू द फॉलोइंग। ओके, कशासाठी न्यूट्रिशन लागतं? टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क। एनर्जी सप्लाय करण्यासाठी, एनर्जी वर्क करण्यासाठी, एनर्जी सप्लाय करण्यासाठी काय लागतं आपल्याला? न्यूट्रिशन लागतं। ओके, फॉर अ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी। आपल्या बॉडीच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी काय लागतं? न्यूट्रिशन लागतं। टू रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर टिश्यू। जे डॅमेज सेल्स असतात ते रिमूव्ह करून न्यू टिश्यूज फॉर्म करण्यासाठी आपल्याला काय लागतं? न्यूट्रिशन लागतं। आणि डिसीज बरोबर फाईट करण्यासाठी आपल्याला काय लागतं? न्यूट्रिशन रिक्वायर्ड असतं। ओके, क्वेश्चन नंबर बी आहे एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ फूड इन प्लांट्स। ओके, याचा आन्सर आपण कसं राईट करू? फर्स्ट आहे ग्रीन प्लांट्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल। Plants make their own food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. Plants काय करतात? एअरमधून कार्बन डायऑक्साईड घेतात, त्याचं फूडमध्ये कन्व्हर्जन करतात आणि ऑक्सिजन लिबरेट करतात। ओके, कोणता पिगमेंट यूज होतो? तर क्लोरोफिल पिगमेंट याच्यासाठी यूज होतो। क्लोरोफिल इज अ ग्रीन कलर पिगमेंट प्रेझेंट इन द प्लांट फॉर द पर्पज ऑफ फोटोसिंथेसिस। ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ फोटोसिंथेसिस। त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस। ओके, फोटो मीन्स लाईट, ओके, अँड सिंथेसिस मीन्स बनवणे। इन दिस प्रोसेस प्लांट गिव्ज आउट ऑक्सिजन अँड टेक इन अ कार्बन डायऑक्साईड। या प्रोसेसमध्ये प्लांट्स काय करतात? ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साईड घेतात। त्याच्यामध्ये रिॲक्शन आपण पाहूया। 6CO2 + 6H2O गिव्ज राईज टू one glucose molecule. C6H12O6 is the general molecular formula of glucose. Okay, plus 6O2 that is a 6 molecules of oxygen. Okay, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सी आपण पाहूया
व्हॉट इज मीन बाय पॅरासायटिक प्लांट? पॅरासायटिक प्लांट म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं आहे. नेम देअर डिफरंट टाइप्स विथ एक्झाम्पल ऑफ इच. त्याचे काय सांगायचे आम्हाला तुम्हाला डिफरंट टाइप सांगायचे इच एक्झाम्पल देऊन. ओके, आन्सर आहे द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड. जे प्लांट्स दुसऱ्या प्लांटच्या बॉडीवर ग्रो होतात कशासाठी? फूड पर्पजसाठी. त्या प्लांट्सला आपण काय म्हणतो? दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲज अ पॅरासायटिक प्लांट. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ द पॅरासायटिक प्लांट. फर्स्ट वन इज द होलो पॅरासाइट्स, एक्झाम्पल रॅफ्लेसिएन्सी. ओके, सेकंड वन इज द हेमी पॅरासाइट, एक्झाम्पल इज द लोरॅन्थिएसी. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर डी आपण घेऊ. एक्सप्लेन द व्हेरियस स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये न्यूट्रिशनचे व्हेरियस स्टेप्स आपल्याला काय करायचे आहे? सांगायचे आहे. ओके, आन्सर आहे स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स आर ॲज फॉलोज. फर्स्ट स्टेप आहे इंजेशन, म्हणजे फूड आतमध्ये घेण्याच्या प्रोसेसला आपण इंजेशन असं म्हणतो. फूड इज टेकन इन टू द बॉडी. ओके, सेकंड आहे डायजेशन. डायजेशन म्हणजे कन्वर्जन ऑफ फूड इंटू सिंपल सोल्युबल फॉर्म्स. थर्ड आहे ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शन मीन्स ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड. ओके, फोर्थ आहे ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशन मीन्स utilization of absorbed food by cells and tissues for energy production, growth and repair. Okay, then fifth process आहे egestion. Egestion means removal of waste product and undigested food from body. Okay, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर ई आपण पाहूया. नेम सम unicellular organisms in which all life processes take place within their unicellular body. तुम्हाला काय करायचं आहे? काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमची नावं सांगायची आहे आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या युनिसेल्युलर ॲक्टिव्हिटी प्रोसेसेस सांगायचे. ओके, आन्सर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा, युग्लिना, पॅरामोशियम in which all life processes take place within their cellular body. कोणकोणते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे? दॅट इज अमिबा, युग्लिना, पॅरामोशियम या ॲनिमल्समध्ये. ओके, या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतं? लाईफ प्रोसेसेस विथिन देअर युनिसेल्युलर बॉडी, त्यांच्या युनिसेल्युलर बॉडीमध्ये होतात. ओके, क्वेश्चन नंबर 4 आपण घेऊया. गिव रिझन्स. क्वेश्चन ए आहे त्याच्यामध्ये इन्सेक्टिव्हरस प्लांट्स आर अट्रॅक्टिव्हली कलर. ओके, जे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स असतात त्यांचा कलर कसा असतो? अट्रॅक्टिव्ह असतो. त्याच्यामध्ये फर्स्ट रिझन आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स जनरली ग्रो इन अ सॉइल और वॉटर डेफिशियंट इन नायट्रोजन कंपाउंड. ओके, द प्लांट्स बॉडी ऑफ ड्रोसेरा Burmini has flower-like appearance. It grows close to the ground. Even its leaves are attractively pink or red in color with hairs at the margin. Third आहे droplets of sticky substance found on the tip of the hairs attract the insect. Okay, जे स्टिकी सबस्टन्सचे ड्रॉपलेट आहे ते कशाला टिप्सला प्रेझेंट असणारे ते काय करतात? इन्सेक्टला अट्रॅक्ट करतात. ओके, these plants consume insect to fulfill their need for nitrogen. त्या प्लांट्सला कसली डेफिशियन्सी असते? नायट्रोजनची डेफिशियन्सी असते. ती नायट्रोजनची डेफिशियन्सी पूर्ण करण्यासाठी ते काय करता? इन्सेक्टला अट्रॅक्ट करता आणि त्यांना खाऊन घेतात. ओके, टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट दिस प्लांट्स आर अट्रॅक्टिव्हली कलर. म्हणून इन्सेक्ट अट्रॅक्ट करण्यासाठी त्या प्लांटचे कलर कसे असतात? ब्युटिफुल असतात, अट्रॅक्टिव्ह असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. क्वेश्चन नंबर बी. बटरफ्लाईज हॅव अ लॉंग ट्यूब लाईक अ प्रोबॅसिस. ओके, बटरफ्लाईजला काय असतं? लॉंग ट्यूब लाईक प्रोबॅसिस असतो. आन्सर होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन मीन्स द फीडिंग ऑफ द सॉलिड अँड लिक्विड फूड बाय ॲनिमल्स. कोणतं न्यूट्रिशन मोड ऑफ न्यूट्रिशन असतो त्यांचा?
Butterflies have holozoic mode of nutrition, means feeding of solid and liquid food by animals. Butterflies live on nectar from flowers. Butterfly हे कशावर जगता? फ्लॉवरच्या नेक्टरवर जगता. Therefore, to suck the nectar from flowers, they have long tube-like structure called as a proboscis. म्हणून नेक्टरचं सकिंग करण्यासाठी फ्लॉवरमधून त्यांना काय असते? एक लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं, ज्याला आपण काय म्हणतो? प्रोबॅसिस असं म्हणतो. ओके. क्वेश्चन नंबर 5 आपण बघू. प्रिपेअर अँड कम्प्लीट द फ्लो चार्ट अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ न्यूट्रिशन. ओके, तुम्हाला काय करायचं आहे? हा फ्लो चार्ट कम्प्लीट करायचा आहे अकॉर्डिंग टू द न्यूट्रिशन. ओके. क्वेश्चन ए आहे, सॉरी आन्सर आहे न्यूट्रिशन. प्लांट्स आणि ॲनिमल्स. कुणात बघायचं आहे न्यूट्रिशन आपल्याला? प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये. ओके. प्लांट्समध्ये असतं ऑटोट्रॉपिक, म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात. हेट्रोट्रॉपिक म्हणजे जे फूडसाठी दुसऱ्यांवर डिपेंड असतात. आणि सिम्बायोटिक म्हणजे जे म्युच्युअली सिम्बायोटिक रिलेशन दाखवतात, म्युच्युअली बेनिफिटेड असतात दोन्ही पण. ओके. हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन is also classified into two modes, that is a insectivorous and saprophytic. Okay. After that, seeing the animals. Animals have three mode of nutrition, that is a holozoic, saprozoic and parasitic. Okay. Then parasitic mode of nutrition has a two types. Ectoparasite means जे बाहेर राहतात ते, आणि एंडोपॅरासाइट म्हणजे जे विथिन बॉडीच्या मध्ये राहतात ते. ओके. थिंक अँड आन्सर. क्वेश्चन ए आहे, वी प्रिपेअर अ व्हरायटी ऑफ फूड स्टफ्स अँड डिशेस ॲट होम. आर वी देम ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आपल्याला? आपण फूड स्टफ, व्हरायटी ऑफ फूड स्टफ कुठं बनवतो? घरी बनवतो. मग आपण स्वतःचं फूड स्वतः बनवतो तर आपण ऑटोट्रॉपिक झालो का? ते त्यांनी सांगितले. ओके. वी प्रिपेअर, आन्सर पाहूया आपण. वी प्रिपेअर अ व्हरायटी ऑफ फूड स्टफ्स अँड डिशेस ॲट होम बट वी आर नॉट ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. आपण जरी आपलं फूड आपल्या हाताने शिजवत असलो तरी आपल्याला ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स म्हणता येईल का? नाही. ह्युमन्स आर नॉट ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. ओके. इन ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स दे हॅव अ क्लोरोफिल इन देअर बॉडी. जे ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स असतात ना, जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात, अशांमध्ये काय असतं? क्लोरोफिल प्रेझेंट असतं त्यांच्या बॉडीमध्ये. अँड फूड इज प्रिपेअर हेअर विथ द हेल्प ऑफ सनलाईट. आणि ते कशाच्या मदतीने फूड प्रिपेअर करतात? सनलाईटच्या मदतीने फूड प्रिपेअर करतात. वॉटर अँड CO2 फॉर द ऑर्गॅनिझम्स. ओके. कशा कशाचे यूज करतात? सनलाईट, वॉटर अँड CO2 फॉर द ऑर्गॅनिझम्स. ओके. बट द फूड विच वी प्रिपेअर ॲट होम इज नॉट जनरेटेड इन अवर बॉडी. पण आपण जे फूड तयार करतो ते आपण आपल्या हाताने तयार करतो, मग खातो. ते आपल्या बॉडीच्या आतमध्ये तयार होतं का? नाही. तर ऑटोट्रॉपिक प्लांट्समध्ये ते त्यांच्या बॉडीमध्येच तयार होतं, म्हणून ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आपण त्यांना म्हणतो. पण ह्युमनला ऑटोट्रॉपिक म्हणता येणार नाही. क्वेश्चन सी दिलाय त्यांनी आपल्याला. द नंबर ऑफ हेट्रोट्रॉप्स फाउंड इन, सॉरी बी क्वेश्चन इज रिमेनिंग. ओके. क्वेश्चन बी आहे, विच ऑर्गॅनिझम्स आर ग्रेटर इन नंबर, ऑटोट्रॉप्स और हेट्रोट्रॉप्स अँड वाय. तुम्हाला काय सांगायचं आहे? कोणत्या ऑर्गॅनिझमचा नंबर जास्त आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑटोट्रॉपिक का हेट्रोट्रॉपिक, आणि का हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके. आन्सर आहे, ऑटोट्रॉप्स हॅव क्लोरोफिल इन द सेल अँड हिअर द ऑर्गॅनिक फूड इज प्रिपेअर युझिंग सनलाईट, वॉटर अँड CO2. काय म्हटलंय त्यांनी? ऑटोट्रॉप्समध्ये काय असतो? क्लोरोफिल असतो त्याच्या सेलमध्ये, म्हणून ते त्यांचं ऑर्गॅनिक फूड प्रिपेअर करतात सनलाईट, वॉटर आणि CO2. दे डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर ऑर्गॅनिझम फॉर सर्वायवल. ते कोणत्याच ऑर्गॅनिझमवर सर्वायवलसाठी डिपेंड नसतात. ओके. बट द हेट्रोट्रॉप्स डिपेंड ऑन ऑटोट्रॉप्स
अँड अदर ऑर्गॅनिझम्स फॉर सर्वायवल. ओके, पण हेटरोट्रॉप्स काय असतात, ऑटोट्रॉप्सवर डिपेंड्स असतात आणि अदर ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतात. कशासाठी, त्यांच्या सर्वायवलसाठी, त्यांच्या जगण्यासाठी. ओके, हेन्स ऑटोट्रॉप्स आर मोर इन नंबर दॅन हेटरोट्रॉप्स. म्हणून ऑटोट्रॉप्स काय आहे, जास्त आहे नंबरमध्ये ॲज कम्पेअर टू हेटेरोट्रॉप्स. ओके, सी द क्वेश्चन नंबर सी. ओके, the number of heterotrophs found in a desert region is smaller, however they are found in greater number in sea. Why is this so? असं का होतं? Desert region due to the scarcity of water and excess heat, a few cactus are found as autotrophs as compared to sea. डेझर्टमध्ये आपल्याला काय जाणवते, पाण्याची स्केअरसिटी असते आणि खूप जास्त हीट असते. वी नो डेझर्ट, तुम्हाला डेझर्ट माहीत आहे, राजस्थानचं वाळवंट तुम्ही आठवा. ओके, इमॅजिन द डेझर्ट ऑफ राजस्थान. ओके, राजस्थानचं वाळवंट तुम्ही आठवा. तुम्हाला काय जाणवेल, इट हॅज एक्स्ट्रीम हीट अँड स्केअरसिटी ऑफ वॉटर. कशाची स्केअरसिटी आहे, पाण्याची स्केअरसिटी आहे. व्हेरी फ्यू कॅक्टस आर फाउंड ॲज ऑटोट्रॉप्स ॲज कम्पेअर टू सी. ओके, खूप कमी ऑटोट्रॉप्स तुम्हाला सापडून येतील. ते कोण असतील, कॅक्टस असतील. वी नो कॅक्टस प्लांट्स, इट इज अ फ्लेशी प्लांट फाउंड इन desert area. Okay, as autotrophs are the less number of heterotrophs depend on the autotrophs are smaller. मग ऑटोट्रॉप्स कमी आहे म्हणून नंबर ऑफ हेटेरोट्रॉप्स आणि ऑटोट्रॉप्स आर स्मॉलर. डिपेंड म्हणजे ऑटोट्रॉपवर डिपेंड असणारे हेटेरोट्रॉप्स पण डेझर्ट एरियामध्ये काय आहे, कमी आहे. ओके, व्हेअर ॲज इन सी ड्यू टू ग्रेटर नंबर ऑफ ऑटोट्रॉप्स, तसे सीमध्ये कसे आहे, खूप जास्त ऑटोट्रॉप्स प्लांट आहे. ग्रेटर नंबर ऑफ हेटेरोट्रॉप्स आर फाउंड, त्याच्यामुळे तुम्हाला ग्रेटर नंबर ऑफ हेटेरोट्रॉप पण काय होतात, सीमध्ये दिसून येतात. ओके, क्वेश्चन नंबर डी आपण पाहूया. व्हॉट डॅमेज ऑर हार्म डू एक्टोपॅरासाइट अँड एंडोपॅरासाइटिक ॲनिमल्स कॉज. ओके, एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइटिक ॲनिमल्स काय हार्म पोचवतात ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, एक्टोपॅरासाइट ॲनिमल्स सक द ब्लड ऑफ द ॲनिमल ऑन विच इट रिमेन्स अँड एंडोपॅरासाइटिक ॲनिमल्स गेट रेडीमेड फूड फ्रॉम द बॉडी ऑफ ॲनिमल इन विच इट रिमेन. ओके, एक्टोपॅरासाइट काय करतात, दुसऱ्या ॲनिमलवर जगून त्यांचं काय करतात, ब्लड सक करतात. मग कोण झाला असं, मॉस्किटो काय आहे, एक्टोपॅरासाइट आहे. ओके, एंडोपॅरासाइट काय करतात, बॉडीमध्ये राहून रेडीमेड फूड खातात. ओके, असे कोण असतात, ॲस्कॅरेसिस असतो, ज्यांना आपण जंताच्या गोळ्या दिल्या जातात ज्यांना मारण्यासाठी आपल्याला लहानपणी. ओके, दिस वे बोथ पॅरासाइट मेक द ॲनिमल वीक बाय सकिंग देअर ब्लड और बाय इटिंग प्रिपेअर फूड फ्रॉम देम. अशा प्रकारे पॅरासाइट काय करतात, त्यांना त्या पर्टिक्युलर ॲनिमलला किंवा ऑर्गॅनिझमला वीक बनवतात बाय सकिंग देअर ब्लड अँड बाय इटिंग देअर ओन प्रिपेअर फूड. ओके, क्वेश्चन नंबर ए आपण पाहूया. वाय इज प्लांट फूड नॉट प्रोड्यूस इन एनी अदर पार्ट्स ऑफ द प्लांट एक्सेप्ट द ग्रीन वन. ओके, जे प्लांटमध्ये फूड प्रोड्यूस होतं ते ग्रीन पार्ट सोडून दुसऱ्या पार्टमध्ये का होत नाही ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, इट्स अ व्हेरी इझी. प्लांट्स फूड इज नॉट प्रोड्यूस इन अदर पार्ट ऑफ द प्लांट एक्सेप्ट द ग्रीन वन्स बिकॉज ओके only green part contains chlorophyll and chlorophyll is very necessary for production of food. जो ग्रीन पार्ट आपल्याला दिसतो ते काय असतं, क्लोरोफिल पिगमेंट असतं आणि क्लोरोफिल खूप नेसेसरी असतं कशासाठी, फूडच्या प्रोडक्शनसाठी. ओके स्टुडंट्स, तर आज आपण आपली एक्सरसाइज कंप्लीट केलेली आहे. कोणत्या चॅप्टरची, चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझमची आज आपण टोटल एक्सरसाइज काय केले, कंप्लीट केली. लवकरच आपण भेटू आपल्या न्यू व्हिडिओमध्ये आणि न्यू एक्सरसाइज सोल्युशनमध्ये. तुम्हाला सगळ्या एक्सरसाइजचे सोल्युशन आपल्या चॅनलवर मिळतील. काही डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ॲड करू शकता. ओके, तुमच्या डाऊटला आम्ही लवकरच आन्सर देण्याचा प्रयत्न करू. अशा वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू फॉर वॉचिंग.